लग्न असताना देखील कार्यकर्त्यांच्या प्रचारात ते आता आहेत. काय सांगाल बाबा? आता महेशने जे सांगितलं तर त्याच्या ह्याच्यात सांगायचं म्हणजे बघा 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 महेश काय विचारतोय आणि काय सांगतोय. महेश पण सांगणार कमळाचं बटन दाबायचं. तर आज महेशने जे सांगितलं की मुलीचं लग्न आहे, सगळं बरोबर आहे. आणि शेवटी या कार्यकर्त्यांच्या जीवावर आज आपलं राजकारण चालतं. आज त्या कार्यकर्त्यांची म्हणजे काम करायची किंवा त्यांची लढाईची वेळ आहे. अशा याच्यात घरातला कार्यक्रम आहे वगैरे ह्या गोष्टी जरी असल्या तरी आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी चांगल्या वाईट प्रसंगात आपल्याबरोबर उभे राहिले, ज्यांनी वेळ दिलाय स्वतःचा मला निवडून आणायला. आज जे महेश म्हणला की सातारचे बांधकाम मंत्री एवढं प्रेम दिलंय की आज मंत्रीपद मला या सर्व माझ्या कार्यकर्त्यांवर सातारकरांमुळे मिळालं. शेवटी त्यांच्यासाठी आज हे मतं मागण्यासाठी आणि सातारकरांना विनंती करण्यासाठी फिरायला लागलं तरी हरकत नाही. पण कार्यकर्त्यांना ताकद देणं हे मला वाटतं माझं नक्कीच प्रथम कर्तव्य आहे आणि निवडणुकीच्या ह्याच्यात मी पार पाडीन. माझी सातारकरांना विनंती आहे की आपल्या सातारच्या भविष्यासाठी, प्रगतीसाठी आणि आपल्या सातारच्या नियोजनबद्ध विकासासाठी भाजपला आपण सगळ्यांनी साथ द्या. भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार, आमचं चिन्ह सगळ्यांचं कमळ आहे. कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी करावेत. नगराध्यक्षपदाचे पण उमेदवार आपले भारतीय जनता पार्टीचे अमोलजी मोहिते यांना पण मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं ही विनंती आज महेशच्या माध्यमातून मी सर्वांना करू इच्छितो. बाळासाहेब, पण 2 दिवसापूर्वी जी सभा झाली त्या सभेत विरोधकांनी म्हटलंय की श्वास घ्यायचा म्हटलं तरी इथं विचारावं लागतं आणि तुमच्या जे उमेदवार आहेत त्यात काही ठेकेदार आहेत, काय सांगा? बघा, पहिलं तर ज्यांनी हे भाषण केलं त्यांच्या म्हणजे सुवर्णाताईंच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला पण मी प्रचार केला. त्यांना निवडून आणायला पण मी फिरलोय. त्यांनी विसरले ते, असं ते काय हरकत नाही. पण आता जे हे भाषण करत होते म्हणजे त्यांचं नरेंद्र दादाबद्दल एवढंच आहे की नरेंद्र दादा एंटरटेनमेंट आहे. नरेंद्र दादाला सिरियस घ्यायचं नसते, कारण नरेंद्र दादाचं काही खरं नसते, सिरियस नसते. त्यामुळे एंटरटेनमेंट टाईमपाससाठी ते भाषण ऐकायचं सोडून द्यायचं. आणि दुसरं माझं म्हणणं आहे की कुणी कुठला व्यवसाय करावा हे तुम्ही मी नाही ठरवू शकत. व्यवसाय करतात, ते टॅक्स भरतात म्हटल्यावर ते कायदेशीर झाले ना. तुम्ही असं म्हणू शकत नाही की व्यवसायच करायचा नाही, राजकारणात असणाऱ्यांनी कामच करू नये, नोकरीच करायची नाही, हे नाही करा, असं नाही. शेवटी जे व्यवसाय करतात आज जर ते सरकारला टॅक्स भरत असले व्यवसायातनं तर ह्याला चुकीचं काय नाही ना. आणि माझं दुसरं म्हणणं की सर्वसामान्य कुटुंबातला माणूस व्यवसाय करून जर मोठा झाला तर यात आपल्या पोटात दुखायचं काय कारण नाही. तुझ्या तू चॅनल महेश चालवतोय, उद्या तुझ्या कष्टातनं तुझा चॅनल झी एवढा मोठा झाला तर मी वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे सांगतो. हे तू मोठा झाला पाहिजे. आमचंच म्हणणं ते की सगळ्यांनी कष्ट करून सगळे मोठे होतात, त्यात चुकीचं काय. त्याच्यावर बोलणं, त्यापेक्षा विकास कामांवर बोलणार ना. मला ती भाषण मी बघितलं, काही सातारच्या विकासाबद्दल नाही. दुसरं सुवर्णाताई पण म्हणत होत्या की मला भाजपनं राज्य पातळीवर नेलं. तुम्हाला एवढं भाजपनं राज्य पातळीवर नेलं तर मग तुम्ही पदासाठी आणि सत्तेसाठी भाजपला सोडून गेला. मग ह्याच्यातच तुमचं काय आहे आणि तुमची किती निष्ठा हे कळते. बाबा त्यांच्या आता पोटात दुखतंय का? दुखत असेल आता, पण आता विचारायला कोणी जाणार. परत दुखायला लागले म्हणून आपल्यालाच औषध त्यांना द्यायला लागायचं. आता किती किती त्यांच्यासाठी काय करायचं. त्यामुळे दुखत असलं तर त्यांनी बघावं. आणि 2 तारखेला सातारकर त्याच्यावरचा उतारा काढून देतील त्यांना पोटवर दुखायचं.